सहकार्य करा मीडियाला बाहेर काढा. सर्व पक्षांचे प्रमुख पक्षाध्यक्ष यांनीच व्यासपीठावर पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे सेक्रेटरी सुभाष लांडे यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे. बाकीच्यांनी इतर जे आहेत त्यांनी स्टेज खाली करा. व्यवहार ज्या पद्धतीने ज्ञानेश कुमार यांनी इलेक्शन कमिशनची इज्जत काढून टाकलेली आहे, इज्जत काढलेली आहे पूर्ण, आणि इलेक्शन कमिशन हे भाजपचं एक विंग असावी या पद्धतीने काम चालवलेलं आहे. याच्या विरोधात सगळे राजकीय पक्ष आज एकत्र आलेले आहेत. याचं कारण हे सरकार त्यांना वाटेल तशी मनमानी करतंय. अडाणीला 1 रुपयामध्ये 1 एकर वर्षाला दिली, असे 1000 एकर यांनी दिलेले आहेत. आपल्याला मतदानाचा अधिकार देऊ शकत नाहीत. संडासामध्ये जयंत सुप्रिया सुळे, सुप्रियाताई सुळे, जयंत पाटील रेड्डी, आणि स्टेजवरची जरा गर्दी कमी करा. सुप्रियाताई सावकाश तुम्ही नका. एक पक्षाचं एक बस हे रेडी बस झाली. जयंत पाटील शेकापचे घ्या, मग मला घ्या. आज हा अभूतपूर्व मोर्चा आहे, अभूतपूर्व मोर्चा आहे. हा केवळ निवडणूक आयोगावर असं समजण्याचं कारण नाही. हा मोर्चा केंद्रीय निवडणूक आयोग, राज्याचा निवडणूक आयोग आणि जे त्या निवडणूक आयोगाला चालवणाऱ्या सत्ता आहेत त्यांच्यावर हा मोर्चा आहे. आदरणीय राहुलजी गांधी यांनी दाखवून दिलं की देशाच्या निवडणुका वोट चोरीमधून होत आहेत. केंद्रीय निवडणूक आयोग खरं म्हणजे राहुलजी गांधी हे देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत. त्यांनी मुद्दा उपस्थित केल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने जे उत्तर दिलं ते थातूर मातूर उत्तर दिलं. केंद्रीय निवडणूक आयोगाचं उत्तर इतिहासातलं सगळ्यात बोगस उत्तर म्हणून नोंदलं जाईल. त्यांनी खुलासा केला नाही, चौकशी केली नाही, आणि त्यावेळेस हेही लक्षात आलं की महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका सुद्धा अशाच बोगस पद्धतीनं बोगस मतदार यादीवर झालेल्या आहेत. आणि म्हणून आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो. त्यांना म्हटलं की जी मतदार यादी तुम्ही विधानसभेच्या वेळेस वापरली ती आता स्थानिक स्वराज्य संस्थेला तुम्ही वापर करू नका. स्थानिक स्वराज्य संस्थेला या निवडणूक मतदार यादीचा वापर करू नका. जी विधानसभेची मतदार यादी होती तिच्यामध्ये कोणताही हरकतीवर निर्णय न घेता त्यांनी 1 जुलैला ती राज्य निवडणूक आयोगाच्या ताब्यात ती यादी देण्यात आली. आम्ही दोन्ही निवडणूक आयोगांना भेटलो. आम्ही सर्वजण होतो. सर्वांना निमंत्रित करण्यात आलं होतं की जे जे लोकशाही मानतात त्या सगळ्यांनी आलं पाहिजे असा आग्रह आमचा होता. आम्ही गेलो, उत्तर देऊ शकले नाही. राज्य निवडणूक आयोगाकडे गेलो, त्यांनी उत्तर दिलं नाही. अनेक उदाहरणं हे आम्ही सांगितले कसं चुकीचं चाललेलं आहे याचे. मी आपल्याला एक उदाहरण सांगेल आणि माझं भाषण संपवेल की माझा जो मतदारसंघ आहे संगमनेरचा, जो ग्रामीण भाग आहे संगमनेरचा, त्याच्यामध्ये 9,500 मतदार यादी बोगस आहे. 9,500 त्यामध्ये शहर नाही. शहराचं मतदारसंख्या 60 आहे, ते मात्र त्यात नाही. 9,500 आहे. आम्ही हरकत घेतली. हरकत घेऊन सांगितलं की हे दुरुस्त झालं पाहिजे. आम्हाला तहसीलदारनं उत्तर दिलं
तर कोणताही अधिकार आम्हाला नाही, हे दुरुस्त करण्याचा अधिकार नाही, हे लेखी उत्तर त्यांनी दिलेलं आहे. याचा अर्थ विधानसभेला जी निवडणूक मतदार यादी होती ती कोणत्याही दुरुस्तीशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांना वापरली जाणार आहे, हे लक्षात ठेवा. ही बोगस मतदार यादी आहे, ही दुरुस्त झाली पाहिजे, हा आपला आग्रह आहे, हेच सांगेल मी. त्याकरता आजचा हा मोर्चा आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने परवा एक पत्र काढलं आणि म्हटलं की याच्यामध्ये दुरुस्त्या करावा, कधी करावा, का करावा, आणि त्याच्या अगोदर नगरपालिकेकरता मतदार याद्या या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. मागच्या विधानसभेच्या मतदार यादीमध्ये प्रचंड असा घोळ आहे, बोगस मत नोंदवण्यात आलेले आहेत. ते तसेच ठेवून आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. आणि आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की मतदार यादी दुरुस्त झालीच पाहिजे, त्यानंतर निवडणूक घेतली जावी, याकरता आपण सर्वजण आग्रही आहोत. म्हणून आपल्या सगळ्यांचा इथे स्वागत करतो. एवढ्या मोठ्या संख्येनं नजर जाईल तिथपर्यंत लोक दिसत आहेत, लाखोच्या संख्येनं तुम्ही आलात. आपल्याला हा आग्रह निवडणूक आयोग धरायचा आहे. आमच्या सत्ताधाऱ्यांनी मोर्चा काढला, आज मूक मोर्चा काढलाय. ते दिल्लीपर्यंत समजण्याचा, समजावून सांगण्याचा हा मोर्चा आहे. या विषयामध्ये अनेक लोकांनी, माझ्या सकट सर्वांनीच या विषयावरती अनेकदा भाष्य केलेलं आहे, भाषणं दिलेली आहेत, बोललेलं आहे. तोच विषय तुम्हाला नव्याने सांगण्यासारखं असं काहीच नाही. आज तुम्ही सगळेजण खूप बऱ्याच लांबून सगळीकडनं आलेला आहात. सर्वप्रथम आपणा सर्वांचे मी आभार मानतो की आपण सर्वजण मोठ्या ताकदीने आज इथे मोर्चाला जमलात. खरं तर छोटे विषय आहेत, काही फार मोठा विषय नाही हा. आम्ही बोलतो आहोत, उद्धव ठाकरे बोलतायत, शरद पवार साहेब बोलतायत की याच्यामध्ये दुबार मतदार आहेत. शेतकरी कामगार पक्ष बोलतोय, कम्युनिस्ट पार्टीचे लोक बोलतायत, काँग्रेसचे लोक बोलतायत, सगळेच जण बोलतायत. एवढंच नव्हे, भारतीय जनता पक्षाचे पण लोक बोलतायत की दुबार मतदार आहेत. शिंदेचे लोक बोलतायत दुबार मतदार आहेत. अजित पवारांचे लोक म्हणतायत दुबार मतदार आहेत. अरे मग अडवलंय कोणी? मग हा निवडणूक घेण्याची घाई का करतात? साधी गोष्ट आहे, मतदार याद्या साफ करा आणि मतदार याद्या साफ केल्यानंतर त्या पूर्ण पारदर्शक केल्यावरती मग जेव्हा निवडणुका होतील त्याच्यानंतर यश कोणाचं, अपयश कोणाचं, सगळ्या गोष्टी मान्य. पण सगळं लपून 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 छपून जे चालू आहे ते कशासाठी? पण मी आज 2-3च गोष्टी तुम्हाला आज दाखवण्यासाठी इथे आणलेल्या आहेत. खरं तर हे 4,500 मतदार आहेत. 4,500. 4,500 मतदार हे कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड आणि भिवंडी मधले मतदार आहेत. या इकडच्या मतदारांनी इथल्या मुंबईच्या मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे. 4,500 मतदार हे या ठिकाणी राहणारे यांनी मलबार हिल मतदारसंघामध्ये मतदान केलेलं आहे. त्यातल्या अगदी नावाला म्हणून मी तुमच्यासाठी हे एवढे मतदार आहेत, हे एवढ्या लोकांनी हे तिथे राहत आहेत, तिथेही मतदान केलं आणि मलबार हिल मध्ये देखील मतदान केलं. ह्याच्यातली म्हणून मी आता जस्ट फक्त 3 नावं आणली. प्रभाकर तुकाराम पाटील, राम महादू भोईर आणि गजानन पुंडलिक भोईर, ही त्यांची मतदार यादी आहे. या मतदार यादीमध्ये त्यांनी त्या मतदारसंघांमध्ये देखील मतदान केलेलं आहे आणि मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे. असे लाखो लोक आहेत महाराष्ट्रभर की जे या मतदानासाठी म्हणून वापरले गेले.
आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवणार आहे की लोक म्हणतात की पुरावे कुठे आहेत, पुरावे कुठे आहेत. मुंबई हे लोकसभा मतदारसंघ म्हणजे मी तुम्हाला आता जुलै पर्यंतची यादी वाचून दाखवतोय. जुलै पर्यंतची. 1 जुलैला त्यांनी यादी बंद केली. 1 जुलैला जी यादी बंद केली त्याच्यामधले फक्त मी मतदार तुम्हाला वाचून दाखवतोय. याच्यामध्ये मुंबई नॉर्थ इकडे एका लोकसभा मतदारसंघामध्ये 17,29,456 मतदार आहेत. याच्यापैकी 62,370 हे दुबार आहेत. मुंबई नॉर्थ वेस्ट संपूर्ण मतदार 16,74,861 आणि दुबार मतदार 60,231. मुंबई नॉर्थ ईस्ट पूर्ण मतदार आहेत 15,90,710 आणि दुबार मतदार आहेत 92,983. मुंबई नॉर्थ सेंट्रल टोटल वोट मतदार आहेत 16,81,048 आणि दुबार मतदार आहेत 63,740. मुंबई साऊथ सेंट्रल संपूर्ण मतदार आहेत 14,37,776 आणि दुबार मतदार आहेत 50,565. मुंबई साऊथ मतदार आहेत हे आत्ताची यादी सांगतोय तुम्हाला जुलै पर्यंतची. 1 जुलै पर्यंतची 15,15,993 आणि दुबार मतदार आहेत 55,205. नाशिक लोकसभा मतदार आहेत 19,34,349 आणि दुबार मतदार आहेत 99,673. मावळ लोकसभा संपूर्ण मतदार आहेत 19,85,172 आणि दुबार मतदार आहेत 1,45,636 एवढे दुबार मतदार आहेत. पुणे लोकसभा 17,12,242 दुबार मतदार आता आहे तिकडे 1,02,002. हे ठाणे लोकसभा. ठाणे लोकसभा इथे दुबार मतदार आहेत 2,09,981. लोक म्हणतील की बाबा हे आकडे तो बोलून दाखवलेत, पुरावा कुठे आहे? मी आज तुमच्यासाठी पुरावा देखील आणलाय ह्या सगळ्या दुबार मतदारांचा. काढते कापड. हे सगळे दुबार मतदार आहेत. हे एवढे सगळे दुबार मतदार आहेत. हे मी तुम्हाला आता जेवढे फक्त मतदारसंघ सांगितले तेवढ्यातले फक्त दुबार मतदार आहेत. म्हणजे तुम्हाला कल्पना येईल महाराष्ट्रामध्ये काय प्रकारचा गोंधळ येतो. आणि एवढे पुरावे दिल्यानंतर देखील हट्ट सुरू आहे की नाही नाही कोर्टाने सांगितलंय जानेवारीत निवडणुका घ्या. कशा घ्या? का घ्या? कोणालाय घाई? 5 वर्ष निवडणुका घेतल्या नाहीयेत. 5 वर्ष. अजून 1 वर्ष गेलं तर काय फरक पडणार आहे? काय फरक पडतो? 5 वर्ष काही फरक नाही पडला, अजून 1 वर्ष गेलं. पण जी माणसं भरली आहेत आतमध्ये त्याचं काय करायचं? मग त्याच्यातल्या त्याच्यात निवडणुका आटपून घ्यायच्या आणि पुन्हा यश पदरी पाडायचं. याला काय निवडणुका म्हणतात? या निवडणुका अशा याच्यात तर लोकशाही तरी टिकेल. एका आमदाराचा भाऊ सांगतो की मी 20,000 मतं बाहेरून आतमध्ये आणली. आमदाराचा म्हणजे ह्याची हिंमत बघा, सत्तेचा माज बघा की एक आमदाराचा भाऊ सांगतो की आमदार असतो पैठणचा, त्यांचा बुमरेचा भाऊ ना. हो पण त्याचा बुमरेचा भाऊ ना तो मुलगा हल्ली कळतच नाही माहिती. या मतदार याद्या तपासताना ह्याच्यातला कोण त्या दिवशी सांगितलं नाही का मी? मुलीचं वय 114, वडिलांचं वय 43.
त्या दिवशी काय मला बोलायचं ते मी बोललो. काहीही चालू आहे. त्या नवी मुंबईमध्ये नवी मुंबईचे आयुक्तांच्या बंगल्यावरती मतदार नोंदवले गेलेत. कोणीतरी सुलभ शौचालयामध्ये नोंदवला गेला. कुठेही बसलेला दिसला की काही नोंदवायचा का? ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट मला असं वाटतं ही देशभर सुरू आहे, प्रत्येक ठिकाणी सुरू आहे, प्रत्येक मतदारापर्यंत समजलंय. परवा दिवशी तर मी त्या मशीन्स, वोटिंग मशीन बद्दल बोललो, मी त्याचं डेमॉन्स्ट्रेशन दिलं. मी हे गेले 2017 पासून ओरडून सांगतोय की ह्याच्यामध्ये गडबड आहे, ह्याच्यामध्ये गोंधळ आहे. अशा प्रकारच्या साधी गोष्ट आहे. 232 आमदार निवडून आल्यानंतर जर महाराष्ट्रामध्ये मातम असेल, महाराष्ट्रामध्ये जर समजा सन्नाटा असेल, महाराष्ट्रामध्ये काहीच नसेल, सगळे जर मतदार हे गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असतील आणि सगळ्यांना जर आश्चर्य पडलं असेल, निवडून आलेल्यांना चिमटे काढून बघत होते निवडून आलेले लोक की मी कसा आलो निवडून. पण निवडून आलेल्याची सोय अगोदरच झाली होती, त्याच्यामुळे त्याला माहिती नव्हतं की मी निवडून येणार. हे सगळे कारस्थानं, या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या निवडणूक आयोगाच्या मार्फत सगळ्या सुरू आहेत. कशा निवडणुका लढवायच्या मला जरा सांगा. भाई, जो मतदार उन्हातारामध्ये रांगेमध्ये उभा राहतो त्याच्या मतांचा अपमान नाही का? म्हणजे मतदारांनी मतदान नोंदवायचं, कुठेही करायचं, पण मॅच अगोदरच फिक्स आहे, त्याच्या मताला काय किंमत आहे? आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की आता जी काही कायदेशीर कारवाई प्रोसेसची सुरू आहे, मला असं वाटतं उद्धव ठाकरे आपल्याशी या संदर्भामध्ये बोलतीलच, सांगतीलच आपल्याला. ते सगळ्या गोष्टी सुरू असतील. पण एक गोष्ट आपल्याला सांगतो, जेव्हा कधी निवडणुका होतील, जाता आता फक्त आपल्याला एकच सांगेन, जेव्हा कधी निवडणुका होतील, एक तर पहिल्यांदा तुम्ही घराघरामध्ये जा, सर्वजण याद्यांवरती सगळ्यात जोरात काम करा. चेहरे कळले पाहिजेत, एकेका यादीवरचे सगळ्यांना चेहरे कळले पाहिजेत. ती माणसं तिकडे मतदार नोंदणीचे म्हणजे आपलं मतदाराच्या ठिकाणी बसले पाहिजेत. आणि त्यानंतर जर समजा तिकडे हे दुबार तिबार वाले जर आले, तिथेच फोडून काढायचे. बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे. त्याशिवाय हे वटणीवरती येणार नाही. त्याशिवाय हा महाराष्ट्रामधला जो चाललेला कारभार आहे हा वटणीवरती येणार नाही. आज आपण सगळेजण माँ कहती है सो जा नहीं तो, तसं आज तुम्हाला सांगतोय की आता जागे झाल्यात, जागे राहा, नाहीतर अनाकोंडा आ जाएगा. या अनाकोंडाला आता आपल्याला कोंडावंच लागेल, कारण नाहीतर सुधारणार नाहीत. मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की एवढ्या सगळ्या धडधडीत पुरावे, आज राजनेता किती डोंगरच आहे तो, रोज कुठून ना कुठून तरी पुरावे येत आहेत, तरी सुद्धा आपले राज्यकर्ते आणि निवडणूक आयोग लोकशाही टिकवण्यासाठी पहिले तिथे कष्ट करायला तयार असलेले तुम्ही बंधू भगिनी, आजचा हा मोर्चा मला काही जुन्या गोष्टी याचा आठवण करून देते. मला आठवतंय 1978-19 या काळात महाविद्यालयामध्ये शिकत असताना संयुक्त महाराष्ट्रात बसण्यासाठी असे मोर्चे निघाले आणि काळा घोडा आणि त्याचा परिसर, तिचे मोर्चे एक प्रकारचा इतिहास निर्माण करावे हे मोर्चे होते. आणि त्यानंतर आज तुम्ही सगळ्यांनी जी जबरदस्त एकजूट दाखवली, त्यातून संयुक्त महाराष्ट्र याची जी चळवळ होती त्याची आठवण होती. आज एक महत्त्वाचा
विषय आपण हातात घेतला. आपण स्वतःसाठी काही मागत नाही. आपण एवढंच म्हणतो की लोकशाहीमध्ये संविधानानं जो अधिकार तुम्हा आम्हाला दिला त्याचं जतन करणं याची आज वेळ आली. आपण बघितलं निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये विशेषतः विधानसभेच्या निवडणूक जे काही प्रकार झाले त्यामुळं सामान्य माणसात संसदीय लोकशाही यावरचा विश्वास याला धक्का बसला. आज अनेक ठिकाणी लोक अस्वस्थ आहेत. आता या ठिकाणी उत्तमराव जानकर सोलापूर तिथल्या आमदारांनी त्यांचा अनुभव तुम्हा सगळ्यांच्या समोर सांगितला. त्याचं स्पष्ट होतं की सत्तेचा गैरवापर सातत्यानं केला जातो आणि याला तोंड द्यावं लागेल. राजकीय मतभेद असू शकतात, निवडणुकीमध्ये संघर्ष असू शकतो, पण या सगळ्या गोष्टी विसरून आम्हाला एक व्हावं लागेल आणि या देशाचा मतांचा अधिकार लोकशाहीचा हा अधिकार हा जतन करणं हेच आमचं कर्तव्य आहे. हा दृष्टिकोन ठेवून आपण आज या ठिकाणी निर्धार केला पाहिजे. काही ठिकाणी काही लोकांनी तक्रारी केल्या, काही ठिकाणी सांगण्यात आलं की इथं बनावट आधार कार्ड हे मिळतात. माहिती दिली, कलेक्टरनं सांगितलं सिद्ध करून द्या, हे आव्हान आलं, डेमो दाखवला आणि हे दाखवून हा आरोप सिद्ध ज्यांनी केला त्याच्यावर गुन्हा दाखल केला. खोटं जे आहे ते सांगण्याचा सिद्ध करण्याचा प्रयत्न कोणी केला तर त्याच्यावर गुन्हे दाखल होतात. याचा अर्थ हे शासन या सगळ्याला संरक्षण देतं, पाठपुरावा करतं आणि त्यामुळं तुमची माझी ही जबाबदारी आहे. काही करा, पण आम्ही हा मतदानाची करून फाडणारी चोरी आहे ती चोरी आम्ही थांबवणार. आज या ठिकाणी इथून जाताना आपल्याला आज निकाल घ्यायचा आहे. आम्ही अनेक पक्षात आहोत, विचारधारा वेगळी आहे, कधी मतभेदी असतात, पण आज देशाची संसदीय लोकशाही ही शिकवायची असेल, मताचा अधिकार हा शिकवायचा असेल तर तुम्हाला मला एक व्हावं लागेल. मी तुम्हाला खात्री देतो. आज व्यासपीठावर असलेले सगळे नेते आणि सरकारी या सगळ्यांच्या वतीनं आम्ही असा निकाल घेतला. काय पर्यंतची किंमत देऊ, पण ही चोरी थांबवू आणि या देशाची लोकशाही टिकेल कशी याची खबरदारी घेऊ एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.